की जी आपली संस्कृती किंवा आपलं जे काही परंपरा आहे त्याचं जतन करेल. पण या मुलांकडे बघितल्यावरती असं वाटतं की आहे पुढची पण पिढी आहे जी आपल्या संस्कृतीची जोपासना करणार आहे. तर अशाच प्रकारे अजून एक स्टुडंट येत आहे. आता आपले जे डान्स कॉम्पिटिशन्स होत्या त्या इथे संपलेल्या आहेत. आता पुढचे परफॉर्मन्स आहेत श्रीकांत गवळी. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिलेदार तानाजी मालुसरे यांच्यावरती आधारित पोवाडा सादर करणार आहे श्रीकांत गवळी, आरे पोद्दार मेडिकल आयुर्वेद कॉलेज, मुंबई. हॅलो. नमस्कार, माझं नाव श्रीकांत श्रीरंग गवळी. मी आरे पोद्दार मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. आज मी तुमच्या समोर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुभेदार, जे महाराष्ट्राचे सुभेदार होते, त्यांचं नाव तानाजी मालुसरे, यांचा जो कोंढाणा, ज्याला आज सिंहगड अशा नावाने ओळखलं जातं, याचा पोवाडा सादर करणार आहे. अहो राजे हो जिर राज रह जी जी, अहो राजे हो जिर राज रह जी 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 जी. स्वराज्याचे बांधी तोरण संधी पाहून कोंढाणा केला घ्याव ताब्यात. अष्टमी मूर्त ठेव ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी राजे हो जिर राज रह जी जी, अहो राजे हो जिर राज रह जी जी. कोंढाणासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना. सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगटीला. आणि इतक्यात तानाजी मालुसरेकडून रायबाचे लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला ओ तानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज रह जी जी, अहो राजे हो जिर राज रह जी जी. हे तानाजी मालुसरेला कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाग म्हणून मिरवायचे आणि आमच्या राजाने लढायला जायचे, हे कदापि शक्य नाही. तानाजीनं मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधिला शेला. टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी जी, मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुणीकडून पासे. आणि इतक्यात तानाजी मालुसरेंनी आपल्या पेटऱ्यातील घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती चाल. घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू वाहतो तुला. आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला. वचन दिलंय आम्ही राजाला, आणि मावळे चढती वरतीला. आणि जागी होतो स्वाभिमानाला. असे करून चढले कोंढाणा जिरहाजी, चढले कोंढाणा जिरहाजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदय भान नावाचे एक राजपूत. हे उदय भान्या. कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तो इथं काय करतोय शिवसेने? दिल्लीला चल, मुजरा कर, पुरा किल्लेदार करतील. अरे हट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. मी एक वेळ मोडेल पण वाकणार नाही याचा अर्थ फक्त एकच. मराठी माणसाला ताटमाने जगायला फक्त दोनच माणसांनी शिकवलं, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदयबान बघा चौथळाला. पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोरण आईला. कमरेचा काढून शेल्यावर घेतलं वाराला. उदयबान चेती सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला. रक्ताच्या धारवळीत तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदय भाण्यावर धावून आले.
मामांनी मारलं उदानाला, दाखवणी केलं वाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दातांनी फोडलं नरड्याला, सपा सपा करती वाराला, उभा चिरला उदय भाण्याला, उदय भाण्याला जिरहा जी जी, उदय भाण्याला जिरहा जी 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 जी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू थँक्स अ लॉट. खूप छान परफॉर्मन्स. आपल्या या आजच्या कार्यक्रमाला आयुर्वेदाचे स्टुडंट्स तर आहेतच,